अरे थांबा, पहिल्यांदा मला त्याची दृष्ट काढू दे. शेजाऱ्या पाजाऱ्याची, आल्या गेल्याची, भूता घेताची, कुणाची कुणाची म्हणून दृष्ट लागू नये माझ्या बाळाला. तू 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 दादा, तुला बघून सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल ना, तर ती स्वीटी. वय शुभ, तिनं बी दिवसभर काहीच खाल्लं नाही, फक्त देवासमोर उभी आहे. स्वीटे, काय हडपटपणा येऊ? माझी काळजी करायला माझ्या घरचे आहेत आणि तुला उपाशी राहून काय मिळालं ग? आणि तुला काय झालं असतं ना तर सगळं माझ्यावर आलं असतं. तुम्हाला पण सांगता येत नाही का? अरे आम्ही तरी काय सांगणार, त्या पोरीचा जीव तुझ्या गुंतलाय बाबा. धडे असलं काय डोक्यात घालत जाऊ नका हिच्या. किती वेळा सांगितले तुम्हाला मी? आम्ही स्वीटे, जा तुझ्या घरी तू. हे पोरीनो, चला ताट घ्या, 2 घास खाऊन घेऊ. चला ना, आता तरी पाणी घ्या. स्वीटे, तू उपाशी राहिलीस याचा काही मी अनादर करत नाहीये, पण तू जे काय करतेस ते मला आवडत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरी जाऊन जेवत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाहीये. मिस्टर भाडेकर, मुद्दाम करायलायस ना? मला माहिती, तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. एकदा लगीन होऊ दे, मग बघ व्याजासकट सगळी वसुली करणार आहे मी. महिनाभर तुला सगळं हँडल करावं लागेल. जमेल नाही जबाबदारी घ्यायला? काय रे शुभू? त्याला काय कळत आहे? इथे विश्वासाचा माणूसच लागणार. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. समजात का? हो साहेब, मी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेल, तुम्ही निश्चिंत राहा. आता शुभूनं जबाबदारी घेतली म्हटल्यावर डोक्यावरचा भार हलका झाला. मला वाटलं होतं हे सिंहासन मी एकटी सांभाळू शकते. हे साम्राज्य, ही सत्ता, हे सगळं फक्त माझं आहे. पण विश्वंभरनी त्या भिकारड्या शुभंकरवर विश्वास ठेवून माझ्या अहंकाराला ठेच पोचवलीये. कसंही करून मला ही गादी हवी आहे आणि हे साम्राज्य मिळवण्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. तू लवकर ये, आणि जर तू आला नाहीस तर मी सगळ्यांना संपवेन. बाबा हळूहळू, सावकाश सावकाश, बस बसा बसा बस. काय होतंय? काय झालं रे? हा आवाज कसला? अगं बाई, हे काय? अंदाका, या त्याच बांगड्यात ना? हो रे,
या त्याच बांगड्या आहेत. या त्याच बांगड्या आहेत ज्या तू इतक्या प्रेमाने आणि कौतुकाने तिच्यासाठी बनवल्या होत्यास. पण ह्या बांगड्या घालून तिने इथे यायला नको होतं. तुला तुला शुभंकरने निरोप दिला नाही का ग? या बांगड्या घालून तू विश्वंभरच्या समोर येऊ नकोस म्हणून. श्रावणी, करू नको म्हटलंस की ती गोष्ट करतेस. जाऊ दे, विश्वंभर तुझ्यासारखीच हट्टी तुझी मुलगी. माझी कोणी नाहीये ती. नंदाका, मी तुला सांगितलं होतं माझी काळजी घ्यायला. ही मुलगी या रूम मध्ये आली कशी? मला मारायला आली काही? काय बोलतोय? शांत हो जरा. कसा शांत हो नंदाका? पाणी मागितलं तर ही त्या शापित बांगड्या घालून मला कायमचं संपवायला आली इकडे. मोठ्या हौसेने केलं होत्या बांगड्या हिच्या आईसाठी. काय मिळालं मला? विश्वासघात. गेली मला सोडून आणि जाताना हा त्रास माझ्या नशिबी मारून गेली. तिच्या आईने मनावर केलेल्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि ही आली त्या बांगड्या घालून त्या जखमांवर मीठ चोळायला. हे बघ विश्वंभर, मान्य आहे मला की तिची चूक झाली, पण आता तिच्यावर ओरडू नकोस किंवा तिला शिक्षा करू नकोस. हा, ती बिचारी काय करणार रे? बाकी जे व्हायचं ते होणारच. नंदाका, ही मुलगी मला माझ्या नजरेसमोरही नको आहे. सांग तिला. इथून पुढे माझ्या रूम मध्ये पाण्या वाचून मेलो ना तरी चालेल, पण या रूम मध्ये पाऊल ठेवायचं नाही. काय बोलतोस तू अभद्र विश्वंभर? मी हात जोडते हा तुझ्या पुढे. ह्या बांगड्यांसकट तू बाहेर निघून जा प्लीज. पण आत्या मी फक्त बाहेर निघून जा. जा ना. चल विश्वंभर, उठ, आराम कर, उठ. नको जास्त त्रास करून घेऊस. हा, ये. नंदाका, खूप प्रेम करत होतो तिच्यावर, आणि तिने फसवलं मला. आणि त्यात तिची लेक सुद्धा. कधी एकदा ह्या मुलीचं लग्न होतं आणि मी मोकळा होतोय ना, असं झालंय मला. होईल, सगळं होईल. आत्ता जरा आराम कर. हा, काही लागलं तर मला सांग, ठीक आहे? असू दे. आता फक्त एकच चाल, तुझं रक्त, माझा गुलाल.